नमस्कार मंडळी. आजची कथा सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी आठवण. चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज करून टाका ना, म्हणजे तुम्हालाही नवीन येणाऱ्या कथा कादंबरीचं नोटिफिकेशन मिळत राहील. आजची कथा आहे जगण्यापूर्वीचा मृत्यू. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. शशांक ऑफिसमधून घरी आला तो डायरेक्ट बेडरूममध्येच घुसला. त्याने पंखा चालू केला. पंख्याचा लयबद्ध आवाज सुद्धा आज त्याला सहन होत नव्हता, कारण त्याच्या आयुष्याचीच लय आता बिघडली होती. त्याच्या चौकोनी कुटुंबाची एक काडी आता डळमळीत झाली होती आणि त्यामुळेच आता संसाराचा तो चौकोन विखुरला जाणार होता. कालपर्यंत सगळं छान होतं. राधा, रौनक या त्याच्या 2 पिलांच्या गोंधळाने घर दुमदुमून जायचं. घरी आला की त्याला वाटायचं की कितीही कलकल, 10 मिनिटं सुद्धा डोक्याला शांती नाही. रौनकने टीव्ही लावला की राधाने रिमोट खेचायचा. हिने बाहुली काढली की त्याने गन काढायची. लाखभर रुपये देऊन कलर करून घेतलेल्या भिंती या दोघांनी स्वतःच्या क्रिएटिव्हिटीने रंगवून घेतल्या होत्या. त्याला खरं तर वाटायचं की दोघांनाही 4-4 फटके द्यावेत, शिस्त लावावी, पण तसं करायची कधी हिंमत झाली नाही. ह्याने जरा जरी आवाज चढवला की 2 जण गुपचूप कोपऱ्यात जाऊन बसत. मग ह्यालाच वाईट वाटे. आवाज केला तर काय झालं, मुलंच आहेत, हे सगळं करायचं त्यांचं वय आहे. त्यांच्याशिवाय घराला शान नाही. मोठी झाली की समजूतदार होतील असं तो स्वतःला समजवायचा. मुलांचा गोंधळ कमी होता म्हणून की काय, आल्या आल्या सई सुद्धा 1760 प्रश्न विचारून हैराण करायची. नवऱ्याला प्रश्न विचारणं हा बायकोचा अधिकारच आहे असं तिचं म्हणणं असायचं. पण त्याच्या संसाराची ती लाईफलाईन होती. त्याच्या सोफ्यावर बसण्याच्या पद्धतीवरूनच आज त्याचा मूड कसा आहे हे ती बरोबर ओळखत असे. मग तिच्यापासून आपल्याला खोटं बोलता येईल का, या विचाराने त्याला दरदरून घाम फुटला. बरं, खोटं तरी किती काळ बोलणार? कधी ना कधी खरं सांगावंच लागणार. कधी ना कधी कशाला, अगदी उद्या परवाच हा बॉम्ब फोडावा लागेल. डॉक्टर म्हणाले आहेत पुढच्या वेळेस सोबत कुणाला तरी घेऊन या. कुणाला घेऊन जाणार? सईलाच घेऊन जावं लागेल. आपल्या ओंजळीत चेहरा दाबून तो तसाच बसून राहिला. तेवढ्या तिथे सई आली. त्याच्या पाठीवरून हात फिरवला. काय रे, आज दमलायस खूप? तिने विचारलं. नाही, ठीक आहे, तो म्हणाला. काय रे, ऑफिसमधून जी मेडिकल टेस्ट झाली त्याचे रिपोर्ट येणार होते ना, आले का ते? तिने विचारलं. हो आले, काही खास नाही. हिमोग्लोबिन कमी आहे, व्हिटॅमिन डी कमी आहे, बाकी सगळं ठीक, तो बोलून गेला. पण बोलताना छातीवर काहीतरी दडपण आल्यासारखं झालं. एक असा रिपोर्ट त्याच्या बॅगेत त्याने दडवला होता ज्याने त्याचं जग भयान शांत गुदमरून टाकणाऱ्या पोकळीत बदलून गेलं होतं. त्याला तो प्रसंग आठवला, अगदी काही वेळापूर्वी घडलेला. तो डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेला होता. डॉक्टरांचा चेहरा गंभीर झाला होता. तुम्ही एकटेच आलात की आहे तुमच्याबरोबर कोणी आणखी? या प्रश्नावरच भीतीने त्याची गाळण उडाली होती. नाही डॉक्टर, मी एकटाच आहे. का, काही काळजीचं कारण आहे का? त्याने भीत भीत डॉक्टरांना विचारलं. हो, तसं काळजीचंच आहे. तुम्ही जर कुणाला घेऊन आलात तर आपल्याला डिस्कस करायला जास्त बरं पडेल, डॉक्टर म्हणाले. पण डॉक्टर, सध्या माझ्यासोबत कुणी नाही. मिसेसला आणायचं म्हटलं तरी ते शक्य होणार नाही, कारण माझी 2ही मुलं लहान आहेत. मी रिक्वेस्ट करतो, जे काही आहे ते स्पष्टपणे सांगा मला. डॉक्टरांचा मग नाईलाज झाला. ओ आय सी, असं म्हणत त्यांनी बोलायला सुरुवात केली. हे पहा मिस्टर शशांक, काही गोष्टी अचानकपणे आपल्या समोर येतात. त्याला घाबरून जाण्यापेक्षा धैर्याने त्याला सामोरं जाण्यातच जास्त शहाणपणा असतो. डॉक्टर प्रस्तावना करत होते तशी त्याची धडधड आणखीन वाढत होती. तुम्ही सुद्धा या गोष्टींकडे धैर्याने पाहायला हवं. अहो, आजकाल मेडिकल सायन्स खूप पुढे गेलंय. होतील तेवढे प्रयत्न आपण करणारच आहोत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. डॉक्टर मुद्द्यावर येतच नव्हते पाहून मग त्याने स्पष्ट विचारलं. डॉक्टर, प्लीज जे काही आहे ते स्पष्ट सांगा. आता आणखीन प्रस्तावना ऐकण्याची हिंमत नाही माझी, तो म्हणाला. ओके मिस्टर शशांक, रिपोर्टमध्ये मेटास्टॅटिक कॅन्सर असल्याचं दिसतंय. कॅन्सर शब्द ऐकताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या घशाला कोरड पडली. डोळ्यांमधलं जणू तेजच गेलं. बसल्या जागेवरच त्याला भिरभिरल्यासारखं झालं. त्याची ती अवस्था डॉक्टरांना कळली. ते पटकन पुढे झाले. डॉक्टरांनी पाण्याचा ग्लास पुढे केला. ते उठले, त्याच्या खांद्यावर हात ठेवला. हे पहा, एकदम असं घाबरून जाऊ नका, खचू नका. आपण लगेचच ट्रीटमेंट सुरू करू, म्हणजे मग पुढे फार त्रास होणार नाही, डॉक्टर म्हणाले. पण डॉक्टर, रिकव्हरी आहे की फक्त एक्सटेन्शन? घाबरत घाबरत त्याने विचारलं. मग मात्र डॉक्टरांनी एक मोठा उसासा सोडला. दुर्दैवाने थोडं उशिराच कळलं, स्टेज 4चा कॅन्सर आहे. ते ऐकताच मात्र त्याला रडू आवरता आलं नाही. तो तिथेच रडू लागला. डॉक्टरांनी त्याला थोपटलं. मिस्टर शशांक, सांभाळा स्वतःला. म्हणूनच म्हणत होतो ना, कुणी सोबत आणलं असतं तर फार बरं झालं असतं. या सगळ्या गोष्टी एकदम झेपवणं फार कठीण असतं हो.
पण हे पहा, हिंमत हरू नका. आपण प्रयत्नांची शर्थ करू. जितके दिवस वाढवता येईल तितकं आपण पाहू, डॉक्टर म्हणाले. तसं त्याने हिंमत करून पुढचा प्रश्न विचारला. साधारण किती महिने हातात आहेत डॉक्टर? अहो, एकदम असा निष्कर्ष काढून मोकळे होऊ नका. डॉक्टर एवढं म्हणेपर्यंत त्याने पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला. प्लीज डॉक्टर, आता काही लपवू नका. जर वेळ कमी असेल तर माझ्याकडे कामांचा डोंगर आहे. म्हणून काय ते खरं सांगा. तो असं म्हणाल्यावर मग डॉक्टरांचा सुद्धा नाईलाज झाला. 3 ते 4 महिने, डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं. तसं त्यानेही एक उसासा सोडला. ओके, थँक्यू डॉक्टर, असं म्हणत त्याने रिपोर्ट उचलले आणि तो बाहेर पडला. कशातच लक्ष लागत नव्हतं. शेवटी ऑटो करून घरी आला. तो दिवस अगदी कुबट दमट वाटत होता. रिक्षांच्या हॉर्नचा आवाज, लोकांची वर्दळ, लोकांचं हसणं, खिदळणं, सगळं नको नको वाटत होतं. आजूबाजूला दिसणारी दुकानं तो पाहत होता. म्हणजे या दिवाळीपर्यंत या रस्त्यावर जी लाइटिंग लागेल ती पाहायला आपण नसणार. म्हणजे या वर्षीचा गुढीपाडवा शेवटचा आणि राधाचा बर्थडे मिळेल, पण रौनकच्या बर्थडेपर्यंत आपण नसणार. मनातल्या मनात आता सगळीच कॅल्क्युलेशन सुरू झाली होती. पण नेमका हा कॅन्सर कशामुळे झाला असावा? लंग कॅन्सर. तरी सई म्हणत होती, सिगारेट थोड्या कमी कर. पण आपण तिचं कधी ऐकलं नाही. अगं, कामाचं किती प्रेशर असतं, तुला बोलायला काय जातं, असं म्हणून तिला उडवून लावलं. अलीकडे छातीत सुद्धा दुखत होतं. लंगमध्येच काहीतरी छोटीशी गाठ आहे हे कळलं होतं, पण ती कॅन्सरचीच असेल असं वाटलं नव्हतं. या 4 दिवसात दुखणं जरा वाढलंच होतं. आणि आता तर डॉक्टरांचं बोलणं ऐकल्यानंतर भयंकर अशा कळा येत होत्या. डॉक्टरांनी लक्षणं विचारली तेव्हा ती सगळी लक्षणं थोड्याफार फरकाने त्याला जाणवली होती. अलीकडे जेवण जात नव्हतं, मळमळल्यासारखं होत होतं, कधी कधी डोकं दुखायचं. आणि रिपोर्टचं निदान झाल्यापासून ती सगळी लक्षणं दुपटीने वाढली होती. रिपोर्टचं कळलं तेव्हा त्याला जबरदस्त शॉक बसला होता. माझ्याबरोबरच हे का, असा प्रश्न सुद्धा मनात आला होता. पण आता देवाबरोबर भांडायला, त्याला जाब विचारायला सुद्धा त्याच्याकडे वेळ नव्हता. त्याला खूप काही गोष्टी सावरायच्या होत्या, आवरायच्या होत्या. कोणत्या तरी प्रवासाला जायच्या आधी आपण कशी तयारी करतो, अगदी तशीच तयारी करायची होती. पण हा प्रवास ना खूप दूरचा होता आणि याची वाट परतीची नव्हती. 2 दिवसांनी ट्रीटमेंट चालू करू असं डॉक्टर म्हणाले होते. मग 2 दिवस आपल्या हातात आहेत. त्याआधीच सगळी आवरावर करायला हवी. या विचारानेच तो घरी आला. उद्या राधाचा वाढदिवस, त्यामुळे सईचा मूड पण चांगला होता. आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ आणि तिथेच बर्थडे सेलिब्रेट करू असं तिचं म्हणणं होतं. खरं तर ऑफिसच्या कामातून त्याला सुट्टी घेणं शक्यच नव्हतं. पण थोडा लवकर येईन असं त्याने वचन दिलं होतं. त्यामुळे वाढदिवस झाल्यानंतरच सगळं खरं सांगावं असं त्याने ठरवलं. पण हे पुढचे काही तास, एक अख्खा दिवस सईपासून लपवून कसं ठेवायचं हे मात्र कळत नव्हतं. लपवायला तसा वेळही हातात नव्हता. एकदा का ट्रीटमेंट सुरू झाली की मग काय होईल काय नाही याची काही खात्री देता येत नाही. ट्रीटमेंट तर एवढी भयंकर असते की माणसांमध्ये त्राणच उरत नाही. त्याने आपल्या केसांवरून हात फिरवला. जरा जरी कधी लाडात येऊन सईने किंवा मुलांनी त्याचे केस विस्कटले की त्याला भयंकर राग यायचा. अरे, केसांबरोबर नका रे खेळू, असं म्हणून तो पुन्हा आपले केस सेट करायचा. भुरभुरणाऱ्या त्या आपल्या केसांवर त्याचं उदंड प्रेम होतं. आता 1-2 दिवसात तेही काढावे लागतील. अगदी विद्रूपच होऊन जाऊ आपण. एखादं दुःख नुसतं असंच येत नाही. त्या दुःखाच्या मागे कितीतरी छटा आणि लेयर्स असतात. त्याचे पडसाद कुठे कुठे उमटतात. म्हणजे आपल्याला कॅन्सर झाला, आता आपण मरणार, आपल्या मुलांना याचं दुःख होणार. हे एवढंच नाही ना, ती मुलं अनाथ होणार, त्यांना बापाचं प्रेम मिळणार नाही. सईला अकाली वैधव्य येईल, ती एकटी पडेल, तिला फायनान्स मॅनेज करावा लागेल, तिला जॉब करावा लागेल, ती सिंगल पॅरेंट होऊन जाईल. किंवा तिने दुसरं लग्न केलं तर मुलांचे हाल होतील. आपल्या इतकं काळजी घेणारं तिला दुसरं कोणी भेटेल का? पण नाही केलं तर आयुष्यभर हा सगळा प्रवास ती एकटी कशी काय करणार? बरं, त्या वेळीला फायनान्सबद्दल सुद्धा काही माहीत नाही. अरे, तू सगळं पाहतोयस ना, मग मी कशाला शिकून घेऊ, असं मूर्खासारखं तोऱ्यात तिचं म्हणणं. या गोष्टीत तिने कधी रस घेतला नाही. आपण सुद्धा किती वेड्यासारखं वागलो. रविवार आला की मुलं म्हणायची, बाबा चला ना हॉटेलला जाऊया, बागेत जाऊया किंवा निदान कुठेतरी फिरायला जाऊया. त्यांना दरडावत आपण उलट म्हणायचो, अरे बाबांनो, एकच दिवस सुट्टी असते मला, उगीच माझ्या मागे कटकट करू नका. आता ते क्षण कायमचे मुकले. चल शशांक, फ्रेश हो, तुझ्या आवडीचं मटार पनीर केलंय मी, सईने आवाज दिला. तो निमूटपणे उठला, फ्रेश झाला, कपडे बदलले आणि बाहेर येऊन बसला. बाबा, माझ्या बर्थडेला तुम्ही मला नवीन बाहुली घेऊन द्या ना, त्याच्या मांडीवर बसत राधाने विचारलं. हो देईन ना, तो म्हणाला. आणि बाबा, माझ्या बर्थडेला कार हवी, घेऊन द्याल ना? रौनकने असं विचारल्यावर त्याने त्यालाही जवळ घेतलं. बर्थडेपर्यंत कशाला थांबायचं, उद्याच घेऊ आपण.
बाबांचं ते बोलणं ऐकताच रौनक आश्चर्याने बाबांकडे पाहू लागला. बाबा कार घ्यायला इतक्या लवकर कसे तयार झाले? एरवी तर ते म्हणाले असते, कशाला रौनक, एवढ्या कार आहेत तुझ्याकडे, आणखीन कशाला हवी? पण बाबा तसं काही बोलले नाहीत. बर्थडेच्या आधीच बाबा कार द्यायला तयार झाले. त्याचं कारण त्याला माहीत नव्हतं. आनंद मात्र झाला होता. त्याचं खरं कारण काय हे शशांकला माहीत होतं आणि तेच त्याला सतावत होतं. बरं झालं, जेवताना सईच्या मैत्रिणीचाच फोन आला. बोलता बोलता तिचं जेवण झालं. तिने फार काही प्रश्न विचारले नाहीत. तो पटकन जेवला आणि बेडरूममध्ये आला. आता उशीर करून चालणारच नव्हतं. त्याने डायरी पेन हातात घेतलं. पुढचे 2 महिने आपल्या हातात आहेत. काय काय करायचं ते सगळं लिहून काढलं. सगळ्यात आधी आर्थिक तटबंदी करायला हवी. महत्त्वाच्या कामांचं डेलिगेशन, हस्तांतरण आता सईकडे करायला हवं. मुलांची, मुख्य म्हणजे सईची भावनिक तयारी करून घ्यायला हवी. सगळं काम आटपून सई जेव्हा बेडरूममध्ये आली तेव्हा बेडवर त्याने पसरलेले पेपर्स पाहून तिला आश्चर्य वाटलं. सगळ्या विमा पॉलिसी, प्रॉपर्टी पेपर्स, बँक पासबुक, चेकबुक सगळं बाहेर काढून ठेवलं होतं. कम्प्युटर, लॅपटॉप उघडून एक प्रिंटआउट काढली होती. तो घाईघाईने काहीतरी टाईप करत होता. पासबुक चेक करून बॅलन्स चेक करत होता. सई आली तरी त्याचं लक्ष नव्हतंच. तिनेच मग त्याला भानावर आणलं. काय रे, आता हे रात्रीचं काय घेऊन बसलायस? तिने विचारलं. पण तिच्या त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत त्याने बोलायला सुरुवात केली. सई, बस इथे, मी काहीतरी महत्त्वाचं सांगतोय ते जरा नीट ऐकून घे, म्हणजे समजून घ्यायचा प्रयत्न कर. हे बघ सई, आपली सगळी अकाउंट जॉईंट आहेत, त्यामुळे तुला पैसे काढायला कधीच प्रॉब्लेम होणार नाही हं. आणि या सगळ्या इन्शुरन्स पॉलिसी आहेत, या मेडिक्लेम पॉलिसी आणि हे टर्म इन्शुरन्स. ते बोलताना मात्र त्याचा आवाज थरथरला. टर्म इन्शुरन्सचे साधारण 30-35 लाख येतील. इतकी वर्ष भरत होतो ना मी, तो म्हणाला. ती आश्चर्याने पाहू लागली. अरे पण त्याचं काय आता? अगं, टर्म इन्शुरन्स म्हणजे माहितीये ना तुला, माणूस गेल्यानंतर त्याचे पैसे येतात. हळूहळू तो तिची तयारी करत होता. अरे शशांक, एवढ्या रात्री तू मला हे काय समजवत बसलायस? वैतागत ती म्हणाली. तिच्या खांद्यावर हात ठेवत मग तो म्हणाला, असं काय करते सई? या सगळ्या गोष्टीचं नॉलेज नको का तुला? उद्या मला कुठे जावं लागलं तर कसं मॅनेज करणार आहेस तू? त्याने विचारलं. तुला कुठे जायचंय, हिरोशिमाला की नागासाकीला? तिनेही रागानेच विचारलं. तसं नाही ग, पण या गोष्टी तुला माहीत असलेल्या बऱ्या नाही का? तू म्हणजे अशी आहेस ना, फक्त माझ्या मोबाईलवरून ऑनलाईन शॉपिंग करायचं तेवढं तुला कळतं. बाकी डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डमधला सुद्धा फरक तुला माहीत नाही. हे सगळं खरं तर तू आधीच शिकून घ्यायला हवं होतंस, म्हणजे अशी घाई झाली नसती माझी. पण ठीक आहे, आता तरी मी काय सांगतो तिकडे लक्ष दे. हे बघ, सगळे महत्त्वाचे पासवर्ड ह्या प्रिंटआउटमध्ये आहे. हे प्रिंटआउट नीट जपून ठेवा, कुणाच्याही हाती लागून देऊ नकोस. अलीकडे किती सायबर क्राईम्स होतात माहिती आहे ना? तो म्हणाला. अरे मग मला काय सांगतोयस, तू ठेव की जपून. उशीला टेकत ती म्हणाली. सई, माझ्या डोक्यावरचा थोडा भार तू उचललास तर काही बिघडणार आहे का? त्याने विचारलं. बाकी कोणताही भार उचलायला मी तयार आहे, पण हा आर्थिक भार नको रे बाबा, फार त्रास होतो मला त्याचा. हे सगळं फायनान्स वगैरे तूच मॅनेज कर. अगं पण निदान पाहून तरी घेशील की नाही? त्याने रिक्वेस्ट केल्यावर तिने थोडंफार पाहिलं. मग त्याने पुढचा विषय काढला. हे बघ, मुलांची 6 महिन्यांची फी भरून ठेवली होती मी, पण विचार करतोय 1-2 दिवसात पूर्ण वर्षभराची पूर्ण करतो, म्हणजे पुढे तुला यावर्षी तरी काळजी नाही. ते ऐकताच मग तिला थोडी शंका येऊ लागली. मला काळजी नाही म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला? तिने विचारलं. अगं तसं काही नाही, कधी कधी मी कामात असतो ना, शाळेतून तुला फीसाठी फोन आले तर तू काय करणार म्हणून म्हटलं. घाबरत घाबरत तो म्हणाला. नाही शशांक, तू काहीतरी लपवतोयस. हे सगळं सरळ नाही वाटत आहे मला. खरं सांग काय झालंय? भीत तिने विचारून टाकलं. काही नाही. तिने मग त्याचा हात आपल्या डोक्यावर ठेवला. शपथ आहे माझी, खरं बोल आता. मग मात्र त्याला रडू आवरलं नाही. हमसून तो रडू लागला. ती खूप घाबरली. सई, कॅन्सर डिटेक्ट झालाय ग, 4th स्टेज कॅन्सर. ते ऐकून तिचे श्वास तसेच थांबले. ती रडली नाही की चिडली नाही की ओरडली नाही, पण तिचे हात पाय मात्र गार पडले. चेहरा पांढरा फटक पडला. ती कोसळते की काय असंच त्याला वाटलं. ती एकदमच फ्रीज झाली, म्हणून त्यानेच उलट तिला आधार दिला. मुलं उठू नयेत म्हणून मग तिने तोंडावर उशी धरली आणि जोरात किंचाळून घेतलं. त्याने तिला जवळ घेतलं. आता हिंमत हरून कसं चालेल तुला? आता स्ट्रॉंग व्हावं लागेल ना. आपल्या पिल्लांसाठी तरी स्ट्रॉंग व्हावंच लागेल. अरे शशांक, काय बोलतोयस तू? तुझ्याशिवाय एक क्षण सुद्धा नाही राहू शकत मी. तुझ्या आधी मला जायचं होतं. उपवास झेपत नाही तरी हरतालिकेचे, वटपौर्णिमेचे उपवास करते रे मी. मग देवाने माझीही अशी परीक्षा का घेतली? हे मरण मला यायला हवं होतं, ते तुला कसं आलं? ती काहीतरी वेड्यासारखं बोलत राहिली.
अगं असं वेड्यासारखं काय बोलतेस? आता तूच असं करू लागलीस तर मुलांचं काय होईल? शांत हो आधी. आता स्वतःचं दुःख विसरून तो तिचं सांत्वन करत होता आणि मग दोघांना एकदमच रडू फुटलं. कितीतरी वेळ दोघं एकमेकांना मिठीत घेऊन रडत होते. ती थोडी स्थिरावली पाहून मग त्याने बोलायला सुरुवात केली. सई, डॉक्टर म्हणत होते परवापासून ट्रीटमेंट सुरू करावी लागेल. म्हणजे स्पष्टच सांगतो हां, यात काही रिकव्हरी नाही, फक्त माझं पेन कमी होईल. त्यासाठी आधी केस काढावे लागतील मला. त्याचं ते बोलणं ऐकून तिचं हृदय फाटत होतं. काळीच चिरलं जात होतं. मृत्यूची चाहूल अशी दबक्या पावलाने कधीच येऊ नये. आला तर तो अचानकच यावा, म्हणजे त्याची वाट पाहण्याची भीती तरी संपून जाते. ती फक्त रडत होती. हे बघ, अगदी काही काळजीचं कारण नाही. तू नोकरी नाही केलीस तरी चालेल. फायनान्शियली तसं आपण स्ट्रॉंग आहोत. तू फक्त मुलांकडे लक्ष दे. आणि हे बघ सई, एकटं एकटं वाटून घेऊ नकोस हां. आता पुढे काय करायचं हे आत्ताच आपण नाही ठरवू शकत. परिस्थितीचा अंदाज घे आणि मग दुसरं लग्न. एवढं बोलून तो थांबला. त्याही परिस्थितीत तिने हलके त्याच्या तोंडात मारलं. बोलायला काही वाटत नाही का रे तुला? देवाने ज्या वेदना दिल्या आहेत त्या कमी आहेत की काय म्हणून तू अजून डागण्या देतोयस? तिने विचारलं. तसं नाही ग, पण मनातलं सांगतोय. पुढे या गोष्टी बोलायला मिळतील की नाही माहीत नाही ना. मला फक्त एवढंच म्हणायचंय, कोणत्याही भावनिक गुंत्यात अडकू नकोस. आयुष्यात पुढे जात जा. नीट विचार करून निर्णय घे. स्वतःचा आणि मुलांचा विचार कर आधी. मुलांना काही सांगावं एवढी मोठी नाहीत ती, पण पुढे आपले बाबा कसे होते हे त्यांच्या स्मृतीपटलावरून पुसलं जाऊ नये म्हणून काही गोष्टी करणार आहे मी. त्यात महत्त्वाची गोष्ट, माझ्या आवाजात त्यांच्यासाठी काहीतरी रेकॉर्ड करून ठेवणार आहे मी. तू नेहमी म्हणतेस ना, अरे शशांक एवढा छान आवाज आहे तुझा, कधीतरी माझ्यासाठी गाणं गात जा की रे. मग तुझ्यासाठी सुद्धा 5-6 गाणी म्हणून ठेवणार आहे मी. राधाचा वाढदिवस आपण करूच, पण रौनकच्या वाढदिवसाला कदाचित. अरे बस कर रे शशांक, सहन नाही होतंय मला. ती रडली आणि त्याच्या कुशीत शिरली. मग मात्र तो शांत झाला, पण मनातल्या मनात विचार चालूच होते. आता जितके रविवार मिळतील तितके रविवार मुलांना घेऊन गार्डनमध्ये जायचं. पण काय माहीत तब्येत आता साथ देते की नाही, बाहेर जाणं जमेल की नाही, ट्रीटमेंटच्या दृष्टिकोनातून ते चालेल की नाही. खरंच खूप चुकीचं वागलो आपण. मुलांसाठी बायकोसाठी पुरेसा वेळ दिलाच नाही. खूप पश्चाताप होतोय त्याचा. बरं हे बघ, आता काही गोष्टी मी सांगतो त्या नीट समजून घे. कारण ट्रीटमेंटसाठी मला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं तर बँकेचे सगळे व्यवहार तुलाच करावे लागतील ना. असं म्हणत त्याने तिचे डोळे पुसले. तिला सगळं समजावून सांगितलं. ती पण आता थोडी स्थिरावली होती. दुःख पचवून पुढे पाऊल टाकणं सुद्धा जरुरी होतं. तो जे काही सांगत होता ते तिने तिच्या परीने समजून घेतलं, लिहून घेतलं. आपल्या संसाराची इतक्या वर्षीची टाळाटाळ केलेली आर्थिक धुरा सांभाळण्यासाठी एका रात्रीत ती सुसज्ज झाली. परिस्थितीने तसं तिला बनवलं. महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत मी, हळूहळू बाकी सगळ्या गोष्टी पण सांगत जाईन हं. बरं आता झोप, असं म्हणून त्याने दिवे मालवले. पण दोघांनाही झोप कुठली यायला. त्याला वाटत होतं सगळे अल्बम एकदा पाहून घ्यावेत, पण आता जर ते काढले तर सई आणखीन हर्ट होणार. म्हणून त्याने मोबाईलची गॅलरी उघडली. सगळे जुने फोटो पाहून घेतले. चिमुकल्या राधाला हातात पकडलेला तो फोटो, रौनक खांद्यावर बसला तो क्षण, सई बरोबर कॅन्डल लाईट डिनरचे फोटो, काही जुने फोटो आईबाबांचे पण होते. गेल्या वर्षी आईबाबा गेले तेही बरं झालं. हा क्षण त्यांना फेस करता आला नसता. त्यांच्या आठवणीने सुद्धा त्याचे डोळे पाणावले. खूप काही गोष्टी करायच्या राहून गेल्या. त्याला स्वतःचा एक म्युझिक अल्बम काढायचा होता. फॅमिलीला घेऊन अयोध्या पाहायची होती. गावी समुद्रावर जाऊन पाण्यात डुंबायचं होतं. सई मागे म्हणत होती तिचं मंगळसूत्र फार जुनं झालंय, ते वाढवायच्या आधीच पुन्हा नवीन बनवायला हवं म्हणून. पण आपण इतकी वर्ष दुर्लक्षच केलं. आता खरं तर बनवायला हवं, पण हा विषय तिच्याकडे कसा काढायचा. ती भलतंच काहीतरी समजून बसेल आता. पण तिला मी सांगणार आहे, काहीही झालं तरी सौभाग्याचे अलंकार काढायचे नाहीस तू. कुणाचं काही ऐकायचं नाही. कुणी बोललेल्या गोष्टी मनावर घ्यायच्या नाही. तू जशी आहेस तसंच राहायचं. अजून जास्त कणखर बनून राहायचं. जगणं सोडायचं नाही. रडून रडून सईची उशी ओली झाली होती. त्याला माहीत होतं सई रडतेय. त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि कितीतरी वेळ तिच्या डोक्यावरून हात फिरवत राहिला. आजचा स्पर्श खूप अनोळखी वाटला. कित्येक वर्षात हे अशा प्रकारचे भावनिक हळवे कोमल स्पर्शसुख त्याने अनुभवले नव्हतेच. तो थोपटत राहिला. तेवढ्यात त्याचा मोबाईल रिंग झाला. घाई गडबडीने त्याने फोन उचलला. हॉस्पिटलमधून फोन होता. खरं तर डॉक्टर म्हणाले होते की आज संध्याकाळी फ्री झाल्यावर ते पॅलिएटिव्ह केअर आणि पुढच्या उपचारांबद्दल फोनवर माहिती देतील. पण ते सगळं ऐकायची त्याची अजिबात इच्छा नव्हती. पॅलिएटिव्ह केअर हा शब्द चांगला वाटत असला तरी त्यामागची पीडा खूप मोठी असते. मरणाच्या दारात असलेल्या पेशंटला पॅलिएटिव्ह केअर सुचवलं जातं.
त्याच्या शरीरावर औषधांचा मारा होतच असतो. कॅन्सरचे सेल्स संपवायचे प्रयत्न केले जातात, पण तरीही ती ट्रीटमेंट अपुरी पडते. अशा बेड रिडन झालेल्या पेशंटला डॉक्टरांबरोबर फिजिओथेरपिस्ट, डायटिशियन, सायकोलॉजिस्ट या सगळ्यांची गरज भासते. पेशंट खचतो, मानसिकदृष्ट्या तो कोलमडून जातो. आहे ती गोष्ट स्वीकारून त्याला भावनिक, मानसिकदृष्ट्या पाठिंबा देणं जरुरी असतं, जेणेकरून ज्या व्यवहाराच्या गोष्टी आहेत त्याचा तो व्यवस्थित विचार करू शकेल. खरं तर आपण ही गोष्ट स्वीकारली आहे. आपल्याला या सगळ्याची गरज नाही आता. पण पॅलिएटिव्ह केअर फक्त पेशंटपुरती मर्यादित नसतं. जो केअर गिव्हर असतो, म्हणजे पेशंटची काळजी घेणारा असतो, त्याला सुद्धा ती दिली जाते. कारण पेशंटची काळजी घेता घेता तो जास्त खचलेला असतो, अगदी मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या सुद्धा. त्याला सांभाळणं खूप गरजेचं असतं. पेशंट हयात असेपर्यंत आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा, अगदी त्याचा 13वा होईपर्यंत आणि त्यानंतर अधिक 1-2 दिवस ही केअर दिली जाते. केअर गिव्हर स्टेबल होईपर्यंत. कारण कधीकधी मानसिक आघात झाल्यानंतर काळजी घेणाऱ्या जवळच्या माणसाला मानसिक धक्का बसतो. त्याला चित्रविचित्र असे भास होऊ लागतात. मृत झालेल्या व्यक्ती आजूबाजूला आहेत असं वाटत राहतं किंवा कधीकधी स्वप्नात येतात आणि ते सगळे खूप डिस्टर्बिंग असतं. तेव्हा त्यांना या केअरची गरज असते. आपली सई तशी खूप हळवी आहे. तिचे आई बाबा लांब राहतात. मुलांच्या शाळेमुळे तिला पटकन इथून हलता यायचं नाही. मग तिला या ट्रीटमेंटची, केअरची खूप गरज भासेल. कितीही खर्च झाला तरी पॅलिएटिव्ह केअरसाठी आपण ऑप्ट करायला हवं. आपल्यासाठी नाही, निदान आपल्या सईसाठी तरी. एका क्षणात एवढे सगळे विचार त्याच्या मनात आले. शशांक, अरे फोन वाजतोय तुझा, उचल ना, बघ ना कोण आहे. सई असं म्हणाली तसं तो भानावर आला. भीत त्याने फोन उचलला. मिस्टर शशांक कोरगावकर का? पलीकडून येणारा आवाज घाईघाईत आणि धापा टाकणारा वाटला. म्हणजे थोडा घाबरलेलाही वाटला. हो बोलतोय, शशांक म्हणाला. मी केसकर क्लिनिकमधून डॉक्टर केसकर यांचा वरिष्ठ प्रशासक बोलतोय. सॉरी, तुम्हाला एवढ्या रात्री फोन केला. खरं तर उद्या फोन केला असता तरी चाललं असतं, पण गोष्ट अशी होती की मला तातडीने फोन करावा लागला. आता आणखीन पुढे काय ऐकायला मिळतंय अशी धाकधूक शशांकला वाटली. अहो, आम्ही तुमच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करत होतो, पण तुमच्या फोनला रेंज नव्हती. सांगायचा मुद्दा असा होता की पॅथॉलॉजी लॅबमध्ये त्या लोकांकडून एक मोठी चूक झालीय. ते ऐकताच शशांकच्या हृदयाचे ठोके थांबतायत की काय असंच त्याला वाटलं. कलेक्शन सेंटरवर जरा गोंधळच झाला. जरा म्हणण्यापेक्षा मोठाच गोंधळ झाला. तुमच्या नावाच्या आणि वयाच्या दुसऱ्या एका पेशंटसोबत तुमच्या रक्ताचे नमुने आणि रिपोर्ट बदलले गेलेत. तुमचे ओरिजिनल रिपोर्ट्स पूर्णपणे नॉर्मल आहेत. तुम्हाला असलेली गाठ काही विशेष नाही, साधीच आहे ती. ऑपरेशनने काढता येईल. तुम्हाला कोणताही आजार नाही आणि कॅन्सर तर अजिबात नाही. यू आर परफेक्टली ऑल राईट मिस्टर शशांक. आम्ही अधिकृत माफीनामा आणि त्याच्यासोबतच करेक्ट रिपोर्ट लगेचच पाठवत आहोत. वी आर एक्स्ट्रीमली सॉरी. ते ऐकताच त्याच्या हातातून मोबाईल गळून पडला. तो ढसाढसा रडू लागला. सई बिचारी आणखीन घाबरली. हिम्मत करून शेवटी मग तिने तो फोन उचलला. पलीकडून हॅलो हॅलो असा आवाज येत होता. कशी बशी हिम्मत गोळा करून तिने शेवटी विचारलं, हॅलो, मी मिसेस शशांक कोरगावकर बोलतेय. प्लीज मला पुन्हा एकदा सांगाल का काय झालंय ते? पलीकडून जी माहिती मिळाली त्यानंतर तिच्याही डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या. दोघांची अवस्था जवळजवळ सारखीच होती. दोघेही अश्रूंनी भिजले होते, पण यावेळेसचे ते अश्रू खूप वेगळे होते. मरणापासून जीवदान मिळालेल्या प्रवासाचे ते अश्रू होते. आनंदाच्या भरात त्याने सईला उचलून घेतलं, गोल गोल फिरवलं. अगदी त्याला पहिल्या व्हॅलेंटाईन डेची आठवण झाली. थोड्या वेळाने दोघंही भानावर आले. तेव्हा शशांकची नजर पासवर्डच्या त्या प्रिंटआउटवर, विम्याच्या फोल्डरवर, चेकबुकवर, पासबुकवर गेली. सगळं कसं जागच्या जागी स्थिर होतं, पण यांची दुनिया मात्र 360 अंशाने बदलून पुन्हा त्याच जागेवर आली होती. जणू त्याचा नवीन जन्म झाला होता. रात्रभर तो आपल्या चिमुकल्या पिल्लांकडे पाहत राहिला. बायको तर त्याच्या खांद्यावर तशीच रेलून बसली. एक क्षणभर सुद्धा तिला आता त्याला सोडायचं नव्हतं. पण दोघांना एक जाणीव मात्र झाली होती, मृत्यू कोणत्याही क्षणी येईल, काही सांगता यायचं नाही. तो येऊन उभा ठाकेपर्यंत वाट पाहायची नसते. आयुष्य जगायला सुरुवात करायची असते. ज्या गोष्टी टाळता येत नाहीत त्याची तयारी पॉझिटिव्ह माइंडसेटने करायची. घरच्या जबाबदाऱ्या, महत्वाच्या गोष्टी नवरा बायको दोघांनाही माहीत असायलाच हव्या. त्या बाबतीत जागरूकता आणि साक्षरताही असलीच पाहिजे. मनाच्या मागच्या कप्प्यात तशी तयारी करून ठेवायची. पण मनात मात्र प्रत्येक क्षण तरुण होऊन, आनंदी होऊन जगायचा. त्याला काय वाटत होतं फक्त त्यालाच कळत होतं. आणि ती कोणत्या रोलर कोस्टरमधून गेली होती तो महाभयंकर प्रवास तिला माहीत होता. डोळे बंद होते, पण झोप डोळ्यावर नव्हती.
समोर काळ झोप येऊन त्यांची झोप उडवून गेली होती हे खरं. वादळ आलं होतं, ते शमलंही होतं. मृत्यूपूर्वीचं जगणं एका छोट्या स्पॅनमध्ये त्यांनी अनुभवलं होतं. दोघांनी देवाला नमस्कार केला. मनातल्या मनात शशांकने शपथ घेतली की पुन्हा त्या सिगारेटला हात लावणार नाही. डॉक्टरांनी सांगितलेली सगळी लक्षणं आता नाहीशी झाली होती. त्याला कडकडून भूक सुद्धा लागली होती. तिने मग त्याला दूध आणि केळं आणून दिलं. दोघेही छान हसले. मनात आता फक्त आयुष्याबद्दलची कृतज्ञता उरली होती. झोपण्यासाठी डोळे बंद करायच्या आधी शशांकच्या मनात एक विचार मात्र आला. आपल्याला मृत्यूपूर्वीचं जगणं पुन्हा एकदा जगायची जशी संधी मिळाली तशीच त्या दुसऱ्या शशांक कोरगावकरला, ज्याचा रिपोर्ट आपल्याबरोबर एक्सचेंज झाला, त्याला मिळणार नाहीच का? देवा, खरंच रे, त्यालाही ती तशी संधी मिळू देत. प्रार्थना करणं एवढंच माझ्या हातात आहे. जगण्याआधीचा मृत्यू त्यालाही माझ्यासारखीच हुलकावणी देऊ देत. प्लीज देवा, खूप मनापासून आणि आर्ततेने प्रार्थना करतोय. त्याची ती प्रार्थना देवाकडे पोचली की नाही माहीत नाही, आणि खरं तर ते जाणून घ्यायची सुद्धा त्याच्यात हिंमत नाही. स्वतःपुरती मात्र त्याने ठरवलं होतं की मृत्यूपूर्वीच जगण्याआधी जगणं सोडायचं नाही, कारण जगण्यापूर्वीचा मृत्यू त्यांना खऱ्या अर्थाने जगणं शिकवून गेला होता आणि नेमकं कसं जगायचं याचा धडा एका रात्रीत दोघांनाही मिळाला होता.